धन्यवाद संजय सर. सर्वांना नमस्कार. मी साधारणपणे एक 40 मिनिटं मांडणी करेन असे नियोजन केलेलं आहे. त्यानंतर जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवरती आपण एक थोडा वेळ चर्चा करू शकतो. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय हा लॉकडाऊन नंतरचं शिक्षण, आव्हानं आणि संधी असा. जरी हा विषय लॉकडाऊन नंतरचं शिक्षण असा असता तरी मी सुरुवातीला काही वेळ लॉकडाऊन दरम्यानचं शिक्षण याच्याबद्दलही काही मांडणी करू इच्छितो. त्याचं कारण असं की मार्च 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाऊन जेव्हा जाहीर झाला त्याच्या आधीच महाराष्ट्रामधल्या शाळा आपल्या बंद झालेल्या होत्या काही दिवस. आणि त्यानंतर जवळजवळ गेलं अख्खं शैक्षणिक वर्ष शाळा बंद आहे. 2 लाटांच्या म्हणजे साथीची ज्या 2 लाटा आल्या त्या 2 लाटांच्या दरम्यान काही काळ 8वी ते 10वीचे वर्ग सुरू झालेले होते, पण लगेचच ते मार्चमध्ये परत आपल्याला बंद करावे लागले. एकूणच या रोगावरती सापडलेली लस ही परिणामकारक आहे असं दिसतंय आणि जगभरात ती साथ आटोक्यात आणण्यासाठी म्हणून तिचा वापर केला जातोय. पण आपल्या एकूण देशाचा आकार आणि आपली लोकसंख्या बघता हे सगळं लसीकरण होऊन ही साथ आटोक्यात येणं याच्यासाठी जो वेळ जाणार आहे त्याचा विचार करता आपल्याला अशा तऱ्हेची परिस्थिती जर उद्भवली तर त्यावेळेला सुद्धा काय करावं लागेल याच्यावरती विचार करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा जरी सुरू झाल्या तरी त्या बंद कराव्याच लागणार नाहीत परत असं सांगणं जरा अवघड आहे. आणि समजा अगदी देशव्यापी किंवा महाराष्ट्र राज्यव्यापी असं जरी आपल्याला साथीचा अनुभव आला नाही तरी स्थानिक पातळीवरती जर समजा काही पुन्हा साथीचा उद्रेक झाला तर आपल्याला काही काही शाळांना तरी लॉकडाऊनच्या काळामध्ये शिक्षण कसं करायचं याचा विचार आपल्याला सातत्याने करावा लागणार. आणि त्यामुळे येत्या काही काळामध्ये आपल्याला प्लॅन ए आणि प्लॅन बी अशा 2 तऱ्हेची नियोजनं सातत्याने आपल्याला त्याच्यामध्ये ठेवावी लागतात. प्लॅन ए असा की जर आपल्या शाळा उघड्या असतील आणि जर चालत असतील तर त्यावेळेला काय करावं लागेल मागचा 1 वर्षाचा लॉकडाऊन लक्षात घेता. आणि प्लॅन बी असं की शाळा उघडण्यामध्ये काही अडचणी आल्या, जर शाळा चालू शकल्या नाहीत तर त्यावेळेला मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय करायचं अशा दोन्ही विषयांच्यावरती मी थोडीफार मांडणी आपल्या समोर करू इच्छितो. आता लॉकडाऊनचा मुलांच्या शिक्षणावरती काय परिणाम झालाय असा ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला आपल्याला एक प्रश्न अधिक पहिल्यांदा विचारात घ्यावा लागतो की कोणत्या मुलांच्या शिक्षणाबद्दल. कारण आपला समाज काही फार एकजिन्सी समाज नाही. समाजामध्ये जी आपली आर्थिक उतरंड आहे त्या आर्थिक उतरंडीचं प्रतिबिंब आपल्याला शिक्षण व्यवस्थेतही पडलेलं दिसतं. म्हणजे असं की समाजामध्ये आपल्याच काही लाख रुपये फी घेणाऱ्या वर्षाच्या अशा शाळा पण आहेत, प्राथमिक शाळा पण आहेत आणि मोफत चालवल्या जाणाऱ्या सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या अशाही शाळा आहेत. आणि झालंय असं की ज्या काही लाखात फी घेणाऱ्या शाळा आहेत तर त्या सोयी सुविधा तंत्रज्ञान याच्या बाबतीमध्ये अद्ययावत आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी कमीत कमी सुविधांच्या मध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा चालतात. या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी सुद्धा वेगवेगळ्या वर्गात येतात, वेगवेगळ्या पार्श्वभूमीत येत असतात. आणि त्यामुळे लॉकडाऊनचा शिक्षणावरती काय परिणाम झालाय याचं एकच एक उत्तर आपल्याला देता येणार नाही. आपल्याला हा प्रश्न विचारात घ्यावाच लागेल की कोणाच्या शिक्षणावरती काय परिणाम झाला. आणि म्हणून हा जो परिणाम आहे त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करताना आपण सर्वात तळागाळातल्या मुलांच्या शिक्षणावरती त्याचा काय परिणाम झालाय इथनं सुरुवात करूया. त्यानंतर मध्यमवर्गीय शाळा ज्या आहेत त्या शाळांच्या मुलांच्या शिक्षणावरती काय परिणाम झालाय याबद्दल बोलूया. आणि ज्या सुविधा संपन्न शाळा आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला इथे बोलण्याचं फार काही कारण नाही कारण त्या समर्थ आहेत आपल्या आपल्या प्रश्नांच्या वरती उत्तर काढण्यासाठी. तर त्यामुळे या दिशेने मी काही मांडणी आपल्या समोर करू. आता एक सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा आपण बहिष्कृत वर्गामधल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलत असतो त्यावेळेला शाळेची जी काही व्याख्या असते ती आपल्याला बरीच मोठी व्यापक करावी लागते. त्याचं कारण मध्यमवर्गीय मुलांसारखं शाळा हे काही फक्त औपचारिक शिक्षण घेण्याचं ठिकाण असं नसतं या मुलांसाठी. तर याच्या उलट अगदी तुम्हाला असं दिसेल की शाळा वेगवेगळ्या प्रकारचं काम या मुलांसाठी करत असते. आदिवासी भागाचा जर आमच्या इथला उदाहरण घ्यायचं झालं तर शाळेमध्ये मिळणारं माध्यान्ह भोजन किंवा आश्रमशाळेमध्ये मिळणारा आहार हा मुलांचं कुपोषण रोखण्यामध्ये बऱ्याच मोठी भूमिका निभावत असतो. किंवा शहरातल्या जर आपण तळागाळातल्या झोपडपट्टीमधल्या शाळांच्या बद्दल बोलायला गेलो तर शहरामध्ये असणाऱ्या असंख्य अस्थिर वातावरणापासून सुरक्षित राहण्याची एक जागा असंही काम शाळा करत असते. म्हणजे काय तर पालक जर समजा कामाला गेले तर दिवसभर
इकडे तिकडे वस्तीमध्ये हिंडण्यापेक्षा मूल शाळेमध्ये असणं ही एक अत्यंत सुरक्षित बाब असते. बिनघोरपणे पालक मुलाला शाळेमध्ये ठेवून कामाला जाऊ शकतात. किंवा अजून जर आपण मुलींच्या शिक्षणाच्या बाबतचा विचार केला तर मुलगी शिकते आहे, शाळेमध्ये आहे, हे मुलीच्या लग्नाचं वय पुढे जाण्याचं एक महत्वाचं कारण असतं. आणि यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा मुलांच्या शाळा भागवत असते. आणि त्यामुळे जेव्हा शाळा बंदीचा आपण विचार करतो, शाळा बंद आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा केवळ त्याचा परिणाम औपचारिक शिक्षणावरतीच होतो असं नाही, तर याही इतर सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती होत असतो. आणि हा सगळा शिक्षणाचा भाग आपल्याला बघितलं पाहिजे, भाग म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कारण शिकणं आणि जगणं ह्या एकच गोष्ट आहे. त्यामुळे मुलांचं आयुष्य आणि मुलांचं शिकणं हे आपल्याला वेगळं नाही करता येणार. त्यांच्या आयुष्यात जे जे प्रश्न आहेत ते सारे प्रश्न हे शिक्षणाचे प्रश्न आहेत असं आपल्याला त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आता एक महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी की जो महत्वाचा एक भाग आहे की मुलं शाळेमध्ये असताना एक निमित्त असतं. म्हणजे उदाहरणार्थ कामाला न जाण्यासाठी म्हणून मी शाळेत जातं हे निमित्त होतं. तर बालमजुरीपासून मुलांचं या शाळांच्यामुळे आपल्या लक्षण होत असतं. आता जर काही शाळाच नसेल, मूल घरीच बसलेलं असेल तर साहजिकच बालमजुरीकडे त्यांनी वळणं हे अगदी उघडपणे घडणारी गोष्ट आहे. स्थलांतरित मुलं जी असतात तर त्यांच्या स्थलांतरित पालक जे असतात तर त्या मुलांच्यासाठी म्हणून एक सुरक्षित जागा अशा तऱ्हेने त्याच्याकडे आपल्याला बघता येऊ शकतं शाळेच्याकडे. माझ्या काही आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षक मित्रांनी मला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्यांच्या वर्गामधल्या काही विद्यार्थिनींपैकी म्हणजे 7वी 8वी 9वीच्या विद्यार्थिनींची ऑलरेडी पालकांनी लग्न लावून दिली. तर अशा परिस्थितीमध्ये या मुलांच्या शिक्षणावरती नेमका काय परिणाम होणार आहे याचा विचार करताना त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावरती काय परिणाम होतोय लॉकडाऊनचा याचाही विचार आपल्याला शाळेच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये करायला. एक अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की या तऱ्हेची ज्या वेळेला एखादी विपदा येते, एखादी आपत्ती येते, तर त्यावेळेला सर्वात त्याचा मोठा फटका हा तळागाळातल्या वर्गातल्या मुलांना बसत असतो. इबोला नावाची एक साथ पूर्व आफ्रिकेमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी आलेली होती आणि त्यावेळेलाही अशी भीती वाटत होती की इबोलाचा रोग हा पॅन्डेमिक सारखा जगभर पसरेल की काय. आणि त्यावेळेला आफ्रिकेमध्ये जवळजवळ 9 महिने शाळा बंद होत्या. आणि त्याच्यानंतर जे अभ्यास झाले त्या अभ्यासांच्या मधनं असं पुढे आलं की वेगवेगळ्या प्रकारचं काम ह्या लॉकडाऊनच्या नंतर करणं तिथे गरजेचं होऊन बसलं. म्हणजे एकच उदाहरण सांगतो त्याच्यामधलं की अनेक मुलींची लग्न झाली होती, त्यांची वय शिकण्याची होती पण लग्न झालेलं होतं, काही मुली गरोदर राहिलेल्या होत्या, तर त्याच्यामुळे अशा प्रेग्नंट मदर्स साठीची म्हणून शाळा युनिसेफला तिथे काही काळ चालवावी लागली की जेणेकरून त्या मुली आपलं काही बेसिक शिक्षण पुरं करू शकतात. आणि त्याकरता म्हणून आपल्या नेहमीच्या शिक्षणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन अनेक गोष्टी आपल्याला समाजामध्ये आता याच्या पुढे कराव्या लागतील शिक्षणासाठी. हा एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. महाराष्ट्र हे तसं शिक्षणामध्ये अग्रेसर असणारं राज्य आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे एनरोलमेंट म्हणजे पटनोंदणी आणि उपस्थिती या दोन्ही बाबतीमध्ये आपले इंडिकेटर्स खूप चांगले आहेत. आपली जवळजवळ 99% मुलं ही शाळेच्या पटावरती असतात आणि बरीचशी मुलं आपली शाळेमध्ये रेग्युलरली येत असतात असं दिसतं. अर्थातच हे सगळं गेल्या अनेक वर्ष जे काही वेगवेगळी लोक काम करतायत, सरकारी यंत्रणा जे काम करतायत त्यातनं केलेली ही अचिव्हमेंट. पण आता झालंय असं की साथीचा आर्थिक फटका जर पालकांना बसला असेल तर मुलं ही मुळात आधी शाळेत बाहेर फेकली जाण्याची शक्यता बरीच मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. त्यामुळे ज्या वेळेला आपण कधी पुन्हा शाळा चालू करू त्यावेळेला पहिल्यांदा मुलांना शाळेकडे आणण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्याकरता पालकांपर्यंत पोहोचावं लागेल, पालकांना समजावून द्यावं लागेल की का मुलांनी शाळेमध्ये परत येणं गरजेचं आहे. आणि एकदा मूल जर समजा कामामध्ये गेलेलं असेल तर त्याला परत आणणं ही एक किती जिगरीची बाब असते हे या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना नक्कीच माहिती आहे. आणि त्यामुळे या तऱ्हेचं आव्हान की जे आपल्या गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालेलं वाटत होतं आपल्या राज्यामध्ये ते परत एकदा वरती डोकं काढेल अशी एक शंका सगळ्याच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना येते. आणि त्यामुळे शाळा सुरू झाल्यावरती आपण उठलो आणि लगेच अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात केली अशा तऱ्हेची गोष्ट करता येणं हे अजिबात शक्य नाही होणार आपल्याला. आणि त्यामुळे शाळा सुरू करत असताना आपल्याला मुलांना शाळेकडे वळवण्यासाठी म्हणून त्यांना शाळेमध्ये आणण्यासाठी म्हणून काय करता येईल याचा एक नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावा लागतो. काय काय करता येईल या क्षेत्रामध्ये तर पहिली गोष्ट म्हणजे काही शाळांची पटसंख्या जर आपल्याला धाडकन घटलेली दिसली तर तिथे लक्ष द्यावं लागेल आपल्याला की काय झालंय, मुलं मायग्रेट झाली आहेत का, बाहेर गावातनं निघून गेलेली आहेत का, कामाला लागलेली आहेत का,
अशा सगळ्या शक्यता आपल्याला स्थानिक पातळीवरती तपासून बघाव्या लागतात. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अशी, ती म्हणजे की या काळामध्ये बहिष्कृत वर्गामधल्या अनेक मुलांनी अतिशय खडतर अनुभव घेतला असण्याची शक्यता आहे. कारण काम गेलेलं असू शकतं आई वडिलांचं, आणि अशा वेळेला घरामध्ये पैशाची चणचण असू शकते. अनेक घरामधलं कोणीतरी साथीमुळे दगावलेलं असू शकतं. अशा अनेक प्रकारच्या अडचणी या मुलांना या काळामध्ये कदाचित भेडसावलेल्या असतील. त्यामुळे मुलं शाळेमध्ये परत आली की सगळ्यात पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे त्यांच्याशी बोलणं. त्यामुळे शिक्षकांना एक प्रकारे एक समुपदेशकाचं काम सुद्धा काही प्रमाणामध्ये करावं लागणार आहे. आणि त्याचं काही एक प्रमाणामधलं प्रशिक्षण का होईना, काही एक प्रमाणातलं ओरिएंटेशन का होईना शिक्षकांना घ्यावं लागेल असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आपण प्रशिक्षित समुपदेशकासारखं जरी काम करू शकलो नाही तरी आपल्या मुलांसोबत बोलणं, त्यांचं काय नेमकं मधल्या काळामध्ये घडलं, त्यांचं आयुष्य त्यावेळेला कसं होतं हे जाणून घेणं आणि त्या आयुष्याला आपल्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थान देणं, इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. अन्यथा आपण माझं वर्गात केलेलं नियोजन, माझी इयत्तेचा अभ्यासक्रम या प्रकारे जर जायला लागलो तर अनेक मुलं ही त्या संपूर्ण प्रक्रियेपासून तुटली जातील. आणि म्हणूनच आपल्याला अत्यंत संवेदनशीलपणे या गोष्टींकडे बघायला पाहिजे. ही सगळी मांडणी झाल्यावरती कुठल्याही संवेदनशील माणसाला कदाचित असं वाटू शकतं की मुलं शाळेमध्ये येणं ह्याचे इतके जर वेगवेगळ्या प्रकारचे फायदे असतील तर ती नाही शिकली तरी चालतील, पण ती शाळेत असायला हवी असं आपण त्याच्याकडे बघू शकतो. पण हा विचार मला थोडा धोकादायक वाटतोय. याचं कारण असं की जसं मुलांना हे अनुषंगिक फायदे शाळेत मिळत असतात तसं त्या मुलांच्या शिक्षणाचं अतिशय काटेकोर नियोजन करणं ही देखील गोष्ट आपल्यासाठी अत्यंत महत्वाची. आणि असं नियोजन जर आपण करू शकलो नाही तर अडचण अशी होईल की मुलं शाळेत येतील परंतु फारशी शिकू शकणार नाही. आता हे नियोजन करायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय करावं लागेल याच्याकडे वळूया. पहिली गोष्ट म्हणजे अशी की दीर्घकाळ ज्या वेळेला मुलं शाळेच्या बाहेर आहेत त्यावेळेला त्यांच्या शिकण्यामध्ये एक खंड पडलेला असतो. कारण आपण कितीही म्हटलं तरी सुद्धा ऑनलाईन शिक्षण असेल किंवा मधल्या काळामध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन अनेक शिक्षकांनी शिकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे काही रेग्युलर शाळेला पर्याय म्हणून होईल इतकं ताकदीने झालेलं शिक्षण नक्कीच नाही. आणि म्हणून मुलं नेमकी आहेत कुठे याचा विचार आपल्याला नीट गंभीरपणे करावा. सामान्यपणे एक अनुभव असा आहे की जर शिक्षणामध्ये दीर्घकाळाचा खंड पडला तर अनेक मुलं ही जिथे असतात शाळा बंद होताना तिथनं मागे जातात. आणि ह्याला इंग्रजीमध्ये लर्निंग लॉस अशा तऱ्हेची टर्म आहे. तर लर्निंग लॉस म्हणजे काय, तर शाळा बंद होत असताना काही गोष्टी मुलांना येत होत्या आणि मध्ये दीर्घकाळाचा खंड गेल्यामुळे ती तिथनं मागे गेली, त्यांचं प्रभुत्व त्याच्यावरचं कमी झालं. तर अशा तऱ्हेचा अनुभव आपल्याला मे महिन्याच्या सुट्ट्यांच्या नंतर किंवा दिवाळीच्या मोठ्या सुट्टीनंतर सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणावरती येत असतो. तर एक महिना 2 महिन्याचा जर खंड पडला मध्ये तर मुलांच्या काही क्षमता त्या मागे घसरलेल्या आपल्याला दिसतात. आणि हे अगदी डॉक्युमेंटेड फेनॉमेना आहे, म्हणजे परदेशामध्ये अशा तऱ्हेचे अभ्यास झालेले आहेत. आणि हे होण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की मुलांना घरामध्ये म्हणजे मुलांच्या घरातलं वातावरण आणि शाळेतल्या गरजा आणि शाळेचं वातावरण यात जर खूप तफावत असेल तर मुलं जास्त मागतात. म्हणजे कदाचित मध्यमवर्गीय घरातली मुलं तितकी मागे जाणार नाहीत, परंतु ज्यांच्या घरामध्ये साक्षरतेचं वातावरण नाहीये, ज्या घरांमधली पहिलीच पिढी शाळेमध्ये येते अशा घरातली मुलं मात्र निश्चितपणे या मधल्या खंडामुळे मागे जात असतात. त्यामुळे ती नेमकी कुठे आहेत हे बघणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत अत्यंत महत्वाचा भाग आहे. अन्यथा काय होईल की आपण कागदावरती नियोजन चांगलं तयार करून त्याप्रमाणे शिकवायला लागू, परंतु मुलांची गरज काय आहे हे त्या नियोजनामध्ये कधीच येणार. आणि त्यामुळे काही दिवस येते तरी आपल्याला इयत्तांचा विचार, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा विचार हा थोडासा बाजूला ठेवावा लागेल आणि मुलं कुठे आहेत हे बघून पुढे त्यातून आपल्याला पुढे जावं. आता हे कसं करता येऊ शकतं, तर याकरता एक खूप उपयोगाची गोष्ट ठरते ती म्हणजे नैदानिक चाचणी किंवा डायग्नोस्टिक टेस्ट. दुर्दैवाने मराठीमध्ये अशा तऱ्हेच्या डायग्नोस्टिक टेस्ट फारशा उपलब्ध नाहीयेत, पण मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तर आमच्या संस्थेने तयार केलेली एक डायग्नोस्टिक टेस्ट आम्ही जवळजवळ गेली 8,000 मुलांबरोबर आम्ही ती वापरून पाहिलेली आहे गेल्या काही वर्षांच्या मध्ये. आणि याच्यात आपल्याला असं कळू शकतं की साधारणपणे ह्या टेस्टमध्ये जी मुलं 50% किंवा त्याच्या वरती मार्क मिळवतात ती त्या वर्गाचा अभ्यासक्रम हा काही ना काही प्रमाणामध्ये झेपू शकतो. मात्र जर त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळत असतील तर वेगळ्या प्रकारचं काहीतरी नियोजन करणं त्यांच्यासाठी आवश्यक. तर ही नेमकी मुलं किती मागे येतात, कशात मागे येतात या संदर्भात भारतीय परिस्थितीत झालेले खूपच थोडे अभ्यास आपल्यासाठी उपलब्ध आहेत.
एक अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेला एक रिपोर्ट मध्यंतरी आलेला होता. परंतु दुर्दैवाने ही सगळं लिखाण जे आहे हे इंग्रजीमध्ये असतं. ज्याला खरोखरच त्यांची गरज आहे त्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी काही कोणी फारसे कष्ट घेताना आपल्याला त्याच्यात दिसत. अशाच तऱ्हेचा एक अभ्यास पण अगदी छोट्या प्रमाणावरती एक साधारण 200-300 मुलांच्या सोबत आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये करून पाहिलेला आहे. एक कार्यक्रम आम्ही सामान्यपणे शाळांच्या मधनं करतो की 5वी 6वी 7वी या वयोगटामध्ये असणारी पण त्यांच्या इयत्तेच्या थोडी मागे पडलेली अशी जी मुलं असतात तर त्यांना ही नैदानिक चाचणी दिली जाते आणि मग त्यांच्याबरोबर काही विशिष्ट प्रकारे काम करून साधारणपणे एक 120 ते 150 तासांच्या शिकवण्यानंतर ही मुलं परत आपल्या आपल्या वर्गाच्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम होतात. अशा तऱ्हेचा हा एक कार्यक्रम. तर मार्च 2020 मध्ये ज्यावेळेला लॉकडाऊन जाहीर झाला त्याच्यात थोडंसं आधी म्हणजे फेब्रुवारी 2020 मध्ये नाशिकमध्ये आमची एक अशी बॅच होती की ज्यांनी हा कार्यक्रम पूर्ण केलेला होता आणि कार्यक्रम पूर्ण केल्यावरती त्यांना एक टेस्ट देण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांची नेमकी काय स्थिती आहे लॉकडाऊनच्या आधी हे आम्हाला माहिती होतं. मग आम्ही काय केलं की त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये म्हणजे जवळजवळ 9 महिन्यांनी 8-9 महिन्यांनी याच मुलांना परत त्याच प्रकारची चाचणी देऊन पाहिली की आता मुलं कुठे आहेत. आणि असं दिसतं त्या ह्याच्यामधनं की भाषेच्या बाबतीमध्ये मुलं जवळजवळ सरासरी जर आपण काढली मुलांच्या गुणांची तर ती 27% मागे घसरलेली होती आणि गणिताच्या बाबतीमधली ही घसरण सरासरी गुणांच्या मधली ती जवळजवळ 12%च्या आसपास. अजून थोडस खोलात जाऊन पाहिल्यावरती असं लक्षात आलं की वाचून आकलन म्हणजे गुंतागुंतीचं टेक्स्ट वाचणं आणि स्वतः समजून घेणं ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी घसरण झालेली असते. म्हणजे लॉकडाऊनच्या आधी मुलं ज्या स्तरावरचं टेक्स्ट वाचू शकत होती ज्या लेवलचं मजकूर वाचू शकत होती त्याच्यामधनं ती जवळजवळ त्या गुणांची सरासरी जी होती ती जवळजवळ 47% मागे दिसत. म्हणजे असं दिसतंय की आसपास जर लेखन वाचनाचं वातावरण नसेल जर ही सगळी मुलं आदिवासी विभागातनं आलेली आहेत आणि घरची पहिलीच पिढी जवळजवळ शिकणारी आहे. काही जणांच्या घरी आई वडील थोडेफार शिकलेले असतील तर असतील. आम्ही ज्यावेळेला गावांमधनं मधल्या 2 लाटांच्या मध्ये जी विंडो मिळाली ती त्यावेळेला गावांमधनं जेव्हा या मुलांना जाऊन भेटलो तेव्हा असं लक्षात आलं की घरांमधनं काही खूप मोठं साक्षरतेचं वातावरण नाहीये. त्यामुळे अशा तऱ्हेची ज्या वेळेला स्थिती असते त्यावेळेला मुलं मागे जातात आणि ती कुठल्या क्षमतांच्या मध्ये मागे गेलेली आहेत हे बघून त्याचं बारकाईने नियोजन करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. सामान्यपणे आपल्याकडे असं दिसतं की मुलांच्या भावनिक स्थैर्यावरती आणि त्यांच्या एकूणच सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवरती बऱ्याच वेळा बोललं जातं आणि मी ज्या मगाशी सगळ्या गरजा सांगितल्या त्या गरजा शाळेकडनं भागवल्या गेल्या पाहिजेत यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचाही काही प्रयत्नही जोरदार बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती केले जातात. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की या प्रयत्नांच्या बरोबरच आपल्याला त्यांच्या शिक्षणाचं नियोजन देखील अतिशय काटेकोरपणे करावं लागतं. त्याचं कारण असं की ज्या मध्यमवर्गीय मुलांच्या या सगळ्या गरजा आणि जी सगळी मुलं त्या मानाने सुस्थिर घरातून आलेली आहेत अशा मुलांच्या बाबतीत आपण त्यांच्या शिकवण्याच्या नियोजनाच्या बाबतीत नेहमी पर्टिक्युलर असतो आणि त्यांच्या शाळा हे त्यांच्या पद्धतीने त्याचं नियोजन करत असतात. मात्र बहिष्कृत वर्गातल्या मुलांच्या बरोबर काम करताना जर आपण केवळ शाळांच्या अनुषंगिक फायद्यांवरतीच लक्ष दिलं तर ते पुरणार नाही. आपल्याला त्यांच्या शिकवण्याचं नियोजनही अतिशय काटेकोरपणे करावं लागेल. त्याकरता डायग्नोस्टिक्स टेस्ट सारखे जे उपाय आहेत ते उपाय शिक्षकांना शिकून घ्यावे लागतील आणि ते कसे वापरायचे ते कशा प्रकारे त्या टेस्टचा अर्थ कसा लावायचा त्या आकडेवारीतनं काय समजून घ्यायचं या सगळ्याची माहिती आपल्याला एक शिक्षक म्हणून करून घ्यावी लागते. आणि हे जर आपण केलं नाही तर बऱ्याच वेळेला असं होईल की आपण जे शिकवतोय ते आणि प्रत्यक्ष मुलांची जी गरज आहे ती त्याच्यामधलं अंतर वाढत जाईल आणि मग शेवटी मुलांना कळेल असं काही गोष्टी. तर हा महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला काही प्रमाणामध्ये याचं तांत्रिक अंग सुद्धा शाळा सुरू झाल्यावरती अभ्यासामध्ये. मला असं बिलकुल म्हणायचं नाहीये की मुलांचं इमोशनल वेलबिंग किंवा मुलांच्या भावनिक गोष्टींच्याकडे गरजांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल. माझं म्हणणं आहे की ते जर स्थिर नसतील तर मुलं शिकूच शकणार. पण केवळ भावनिक गरजा आणि केवळ सामाजिक गरजांचा विचार करून आपलं नियोजन पूर्ण होणार नाही. याचं कारण शेवटी शाळा ही शिकण्याची जर जागा असेल तर मुलांना शिक्षण देण्याचं नियोजन हेही आपल्याकडे पक्केपणाने तयार केलेलं असं असायला हवं. अन्यथा मुलं आल्यावरती बघूया काय करायचं असं जर आपण जर डोळ्यासमोर ठेवलं तर आणि जर काही त्याचं नियोजन केलं नाही तर अनेक दिवस हे मध्ये आपले मुलं काय आहे ते समजून घेण्यातच जाईल आणि त्यानंतर जर समजा परत न जाणं दुर्दैवाने एखादी जर पुन्हा लाट आलीच होती तर परत शाळा बंद करणार.
तर यामुळे ह्याच्याकरता आपल्याला प्लॅन ए आणि प्लॅन बी वरती कायम लक्ष ठेवावं लागेल. आणि शाळा सुरू असताना काय करायचं आणि शाळा बंद पडल्या तर नेमकं काय करायचं याच्याबद्दल आपल्याला सजग राहावं. आता दुसरा जो मुद्दा मला इथे मांडायचा आहे तो असा की ऑनलाईन माध्यमांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणामध्ये केला जावा याच्याबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आता जागृती निर्माण होती. आणि झालंय काय की तंत्रज्ञान एकदम धाडकन आपल्या अंगावरती येऊन पडतं. आपण त्यासाठी तयारच नव्हतो. म्हणजे शाळांमधले शिक्षक एकदम आम्ही शिकवत होतो वर्गामध्ये उभं राहून आणि खाडकन आम्हाला सांगितलं की चला उद्यापासून आपल्याला ऑनलाईन शिकवायला सुरुवात करायची. आणि ऑनलाईन शिक्षणाचा एक अर्थ सुद्धा आपण बराच सोपा करून घेतलेला आहे असं मला वाटतं. आणि त्याबद्दल इथे बोलणं खूप गरजेचं आहे की सामान्यपणे ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय घडताना दिसतं. तर मुलांना काही ऑनलाईन रिसोर्सेस पाठवले जातात. म्हणजे व्हिडिओ असतील किंवा काही PDF असतील किंवा काही स्वाध्याय असतील, अशा तऱ्हेचे रिसोर्सेस मुलांना पाठवले जातात. मुलांनी ते रिसोर्स बघावेत, त्यांच्याबरोबर काही आंतरक्रिया करावी आणि आपलं आपण शिकावं अशा तऱ्हेची एक अपेक्षा मुलांच्याकडनं केली जाते. आता हे रिसोर्सेस पाठवून किंवा स्वाध्याय जे शासनाने तयार करून पाठवले होते त्याच्या माध्यमातून काही एक प्रमाणामध्ये शिक्षण नक्कीच घडेल. परंतु ते शिक्षकाच्या सोबत होणाऱ्या आंतरक्रियेच्या इतकं सघन असेल का असं जर मला विचारलं तर मी नाही असं उत्तर देईन. त्याचं कारण केवळ जर तुम्हाला मटेरियल बरोबर इंटरॅक्ट करून शिकता येत असेल तर शिक्षकाची गरजच काय असा प्रश्न आपल्याला विचारता येईल. पण तसं नसतं. शिक्षक हा एकूणच संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमधला अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरच शिक्षकासोबतची आंतरक्रिया आणि साधन साहित्यासोबतची आंतरक्रिया हे जोपर्यंत आपण एकत्र बघत नाही आहोत तोपर्यंत मुलांचं शिक्षण पूर्णपणे घडतंय असं म्हणायला काही आपल्याला वाव नाही. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे असं की जेव्हा आपण असं दुरस्त पद्धतीने शिकवत असतो त्यावेळेला मुलांना काही एक दर्जाचं वाचन लेखन येणं ही अत्यंत महत्वाची गरज असते. आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत अशा तऱ्हेने काही एक प्रयत्न करत होतो की काही मुलांचा गट बांधून त्यांच्याबरोबर संपर्कात राहायचं आणि त्यांना काही स्वाध्याय आणि काही दिलेल्या स्वाध्याय देऊन त्यांच्या आधारे त्यांच्यासोबत काम करायचं. आमच्या असं लक्षात आलं की ज्या मुलांना सूचनाच वाचून कळत नाहीये की नेमकं काय करायचंय अशा मुलांच्या सोबत अशा माध्यमातून काम करणं जवळजवळ अशक्य. त्यामुळे काही दर्जाचं वाचन लेखन हे मुलांना आल्याशिवाय आम्ही रिसोर्सेस पाठवले आहेत, आम्ही व्हिडिओ पाठवले आहेत म्हणून मुलं आता बघतील आणि मुलं शिकतील असं म्हणणं म्हणजे थोडीशी स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि या सगळ्यामध्ये शिक्षकाची भूमिका ही अत्यंत कळीची भूमिका आहे. मी तर म्हणजे आम्ही या सगळ्या काळामध्ये जे काही थोडंफार काम करायचा प्रयत्न करतोय फील्डवरती त्यामधनं एक गोष्ट लक्षात येते ती अशी की शिक्षकांनी इंटरॅक्शन मुलांच्या सोबत करणं ह्याला प्रचंड महत्वाचं स्थान. ती इंटरॅक्शन ही भले नुसती कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आठवड्यातनं 2दा-3दा एवढी केली तरी चालेल. पण मुलांच्या संपर्कात राहणं, प्रत्यक्ष बोलणं, मुलांचं ऐकून घेणं काय म्हणतात ते, ह्या सगळ्या गोष्टींचं अतिशय अनन्यसाधारण असं महत्व शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा आणि ऑनलाईन शिक्षणाचा अर्थ काय लावायचा ह्याच्याबद्दल आपल्याला जरा जागरूक राहायला. ऑनलाईन शिक्षण म्हणजे व्हॉट्सअपवरनं स्वाध्याय पाठवणंही होऊ शकतं आणि ऑनलाईन शिक्षण म्हणजे आता तुम्ही आम्ही बसून जसं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतोय तसं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणं पण होऊ शकतं. आणि याच्या बाबतीत जर आपण पुन्हा बघायला गेलं तर अशा तऱ्हेची सिमलेस कनेक्टिव्हिटी ही किती मुलांपर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे आज. आणि त्यामुळे या मुलांचं शिक्षण घडतंय ऑनलाईन पद्धतीने असं म्हणणं ह्याला काही फारसा अर्थ आहे असं मला वाटतं. जोपर्यंत शिक्षकांशी आपल्याला व्यवस्थित इंटरॅक्ट करता येत नाहीये, मला बोलता येत नाहीये, मला जोपर्यंत एक प्रकारची आंतरक्रिया तिथे घडत नाहीये, चर्चा घडत नाहीये, तोपर्यंत केवळ माझ्याकडे मटेरियल येत आहे आणि म्हणून मी त्याच्या आधारे शिकू शकेल असं म्हणणं ही जरा एक काय म्हणते हा इट्स अ व्हेरी टॉल क्लेम. हा आपण असा तऱ्हेचा क्लेम करता कामा नये आणि तयार राहिलं पाहिजे की जरी आपण हे सगळे सिन्सिअरली प्रयत्न केलेले असले तरी सुद्धा त्याच्यामधनं घडणारं शिक्षण हे काही प्रत्यक्ष शाळेतल्या शिक्षणाला पर्याय म्हणून ठरेल असं बिलकुल मला वाटतं. एक महत्वाचा मुद्दा जो या निमित्ताने आपल्या समोर येतोय तो असा तो डिजिटल डिव्हाइड की एका बाजूला काही शाळा ह्या बऱ्यापैकी प्रमाणात यशस्वी झालेत मुलांची आणि विद्यार्थ्यांची आंतरक्रिया घडवणं. आता ती आंतरक्रिया किती चांगली किती वाईट त्यातनं ती कशी घडणार तिचा वेग कमी असतो ऑनलाईन करत असताना हे सगळं जरी मान्य केलं तरी काही प्रमाणामध्ये मध्यम वर्गातील मुलं उच्च मध्यम वर्गातील मुलं ही त्यांच्या शिक्षकांच्या रेग्युलर संपर्कामध्ये त्यांचे वर्ग होत आहेत. आणि अशा वेळेला एक मोठ्या समाजातला मुलांचा गट
हा अशा तऱ्हेच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधेपासून लांब आहे, शिअरली कारण त्यांच्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. आणि ही जी आपल्यामधली आपल्या एकूण मुलांच्या मधली विषमता आहे, त्या विषमतेचा विचार आपल्याला लॉकडाऊन नंतरच्या शिक्षणाच्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की या निमित्ताने काही काही गोष्टी चांगल्या घडल्या आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल का, असं आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल. एक तर महत्वाची गोष्ट अशी की तंत्रज्ञान वापरून असं आपण काही करू शकतो, हे जर आपल्याला 2 वर्षापूर्वी कोणी म्हटलं असतं, खोरे सरांना सांगितलं असतं की अहो ऑनलाईन घ्या बरं तुमची व्याख्यानमाला, तर त्यांनी बिलकुल ऐकलं नसतं. पण आता मात्र आपण असं मानून चाललोय की दिस इज अ नॉर्म, आपल्याला हे तंत्रज्ञान वापरावं लागणार आहे, हे आपल्या आयुष्याचा आता भाग आहे आणि त्याचे काही फायदे सुद्धा आहेत आणि ते फायदे आपल्याला जेवढे जमतील तेवढे करून घ्यायला पाहिजे. ही जाणीव जी लागते व्यापक प्रमाणामध्ये समाजामध्ये व्हायला, त्याचा त्याच्यासाठी या साथीचा थोडासा उपयोग झालाय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे असं की अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान वापरून काही बदल जो घडवावा लागतो किंवा तंत्रज्ञानाशी जमवून घेण्यासाठी म्हणून आपल्याला जी स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतात, त्याच्याकरता एक रिलक्टन्स असतो आपल्याकडे, आपल्याला एक नको असतं तसं करण्यासाठी. पण जेव्हा अशी एक फोर्सफुल सिच्युएशन येते, आता इलाजच नाही मला तंत्रज्ञान वापरल्याशिवाय, त्यावेळेला आपण सगळे त्याच्याशी हळूहळू जमवून घेतो आणि मोठ्या सामाजिक पातळीवरती असा बदल आपल्याला घडलेला दिसतो. मी 2-3 छोटीशी उदाहरणं फक्त त्याची सांगतो की आम्ही एक जवळजवळ 1700-1800 अंगणवाड्यांच्या सोबत काम करतो आणि ह्या अंगणवाडी सेविकांच्या सोबत बालशिक्षणाचं काम कसं भक्कम करता येईल त्यांच्या अंगणवाडीमधलं याच्याबद्दल आम्ही काम करत असतो. तर या अंगणवाडी तायांना सुरुवातीला आम्ही जेव्हा सांगितलं की आता आपल्याला ऑनलाईन शिकायचंय, त्यावेळेला त्यांना ते कल्पनेच्या बाहेरच वाटत होतं की कसं शक्य होईल. आम्ही तर कधी मोबाईल हातात घेतलेला पण नाही, आम्हाला साधा मोबाईलवर फोन सुद्धा करता येत नाही आणि तुम्ही सांगताय की तुम्ही आम्हाला ऑनलाईन वरनं शिकवा, तर कसं आम्ही शिकू, अशा तऱ्हेची एक शंका त्यांच्या मनामध्ये होती. पण हळूहळू 2 महिना 3 महिने काम केल्यानंतर आता व्यवस्थित ब्लॉगला उत्तर देणं, आपल्याला हवा असेल तर प्रश्न पटकन चॅटमध्ये टाकणं, अशा सगळ्या गोष्टी अंगणवाडीच्या ताया विनासायास करायला लागल्या. तर त्यामुळे या तऱ्हेचा एक जो सामाजिक स्तरावरती एक प्रकारची जी जागृती लागते तंत्रज्ञान वापरण्यासाठी, जी एक गरज निर्माण व्हावी लागते, तशा तऱ्हेची गरज ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत समाजामध्ये आता निर्माण झालेली दिसते आणि तिचा फायदा आपल्याला निश्चितपणे करून घेतला पाहिजे. अर्थातच याच्यामधला डिजिटल डिव्हाइडचा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जर माझ्याकडे गॅझेट नसेलच तर मी करणार काय. जर आमच्या भागामध्ये मी आता तुमच्याशी बोलू शकतोय त्याचं कारण एका सर्व्हिस प्रोव्हायडरने मला इथे कनेक्टिव्हिटी दिली आहे म्हणून. समजा जर ती बंद पडली तर मी माझ्या मोबाईलवरनं तुमच्याशी बोलू नाही शकणार, अशा तऱ्हेची स्थिती खेडेगावांच्या मध्ये. जर आता वीज गेली या क्षणी तर मला माझं व्याख्यान बंद करावं लागेल, सोडून द्यावं लागेल. तर हा जो एकूण इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे सुद्धा सरकारनी आणि आपण समाज म्हणून आता लक्ष द्यायला हवं. येत्या काळात ऑनलाईन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान ही चैन न राहता गरज बनणार आहे, ही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच जोडीला हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ तंत्रज्ञान हातामध्ये आलं म्हणून आपले सगळे प्रश्न आता भराभरा सुटतील, अशा भ्रमामध्येही राहता येईल. कारण तंत्रज्ञान काय आहे, तंत्रज्ञानाला समजत नाही की आपण नेमकं काय करतो. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान आहे, तुम्ही त्याच्या आधारे चांगलं करायला गेलात तर चांगलं पसरेल, जर आपण घोळ पसरवायला सुरुवात केली तर घोळ पसरेल त्याच्यामध्ये. त्यामुळे हा महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे, तो चॅनल आहे. त्या चॅनल मधनं आपण काय पाठवणार आहोत, आपण नेमकं काय घडवणार आहोत, यासाठी म्हणून आपल्यालाच तयारी करावी. आता हाच एक महत्वाचा मुद्दा असा बनतो की समजा तंत्रज्ञान वापरायचं असेल तर शिक्षणाच्या क्षेत्रात असणारी सगळी मंडळी आज त्याच्याकरता खरोखर सिद्ध आहेत का. आणि सिद्ध असणं म्हणजे मला ऑनलाईन येता येणं किंवा झूमचं मीटिंग करता येणं असं एवढ्या मर्यादित अर्थाने करून आपल्याला नाहीच आहे. समजा एखादी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम असेल तर त्यात मला माझ्या मुलांसाठीचा सगळा अभ्यास भरून ठेवता येतो का, मला त्याचा योग्य वापर करून तो मुलांपर्यंत पोहोचवता येतो का, मुलांनी केलेल्या कामाला ऑनलाईन बसून घरात फीडबॅक देता येतात का, ते दिलेले फीडबॅक तपासता येतात का. या तऱ्हेची अनेक शक्यता ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेल्या आहेत त्या शिक्षकांना स्वतःला शिकवून घ्याव्या लागतात. आणि तिकडे आपण जोपर्यंत वळत नाही आहोत तोपर्यंत तंत्रज्ञानाचा अगदी मर्यादित वापर आपण करत आणि कुठलाही एक तंत्रज्ञान हे संपूर्ण शिक्षण प्रक्रिया कवेत घेऊ शकेल अशा स्वरूपाचं नाहीये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या तंत्रज्ञानांशी जोडून घ्यावं. एका बाजूला लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम सारखी सिस्टीम्स वापरता याव्या लागतील, एका बाजूला आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतोय तसं काहीतरी करून बघावं लागेल.
तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची सोल्युशन्स जी आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये केली गेलेली आहेत, वेगवेगळ्या लोकांनी केलेली आहेत, त्याचा अभ्यास करून आपल्याला आपला प्लॅन बी सुद्धा तयार ठेवावा लागतो. आणि हे सगळं करत असताना स्वतःमध्ये थोडा बदल घडवणं, स्वतः काही गोष्टी शिकवून घेणं, याची एक अत्यंत नितांत आवश्यकता आहे असं मला वाटतं. अजून एक महत्वाची गोष्ट या काळामध्ये जी घडलेली आहे, तिच्याकडे आपण थोडं सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. ती अशी, की एकूणच शिक्षण प्रक्रियेमध्ये पालकांचा सहभाग कसा घ्यायचा, याच्याबद्दल आता बराच विचारमंथन सुरू झालेलं आहे. कारण तुम्ही बघा, की लहान मुलांच्या बाबतीमध्ये अ, अंगणवाडीच्या मुलांचं म्हणा, पहिली दुसरीच्या मुलांचं म्हणा, अगदी मी म्हणतो की तिसरी चौथीच्या मुलांपर्यंत सुद्धा स्वतःच स्वतः मोबाईल वापरून त्यांनी शिकणं ही अपेक्षा कितपत योग्य आहे त्यांच्याकडनं. आणि मला वाटतं तसं करू नये, कारण आपल्याला अजून खरोखरच माहिती नाहीये की इतका वेळ स्क्रीन टाइम वरती जर बसलं, जर इतका वेळ माझ्या हातामध्ये मोबाईल राहिला, तर त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याचा कशाचीच आपल्याला अजून अंदाज नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण केवळ मोबाईलवरती मुलांना सोडून देणं, ह्या तऱ्हेच्या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायला पाहिजे. मग या मुलांसोबत काम कसं करायचं असा प्रश्न येतो. आणि ते काम करण्यासाठी एक आपल्याला जे करावं लागेल ते म्हणजे की पालकांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. मी एक छोटी 2 उदाहरणं सांगतो, की जे जे काम मी प्रत्यक्ष करून पाहिलंय म्हणून सांगतो, की अंगणवाडी माझ्या घरी आणि माझी शाळा माझ्या घरी असे 2 उपक्रम आम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये चालवतो. काय केलं जातं? तर आपल्या मुलाला अमुक-तमुक गोष्ट कशी शिकवाल याचा एक छोटासा व्हिडिओ, एक 3-4 मिनिटाचा व्हिडिओ हा पालकांना पाठवला जातो. आणि त्यासोबत त्यांना एक मेसेज पाठवला जातो, की तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत हे करून बघा. आणि ते करण्यासाठी तुम्हाला काही फार मोठं साधन साहित्य लागेल असं नाही. घरातल्याच वस्तू घ्या आणि त्याच्याच आधारे करा. कारण त्या वस्तू वापरायच्या कशा, त्याच्याबरोबर काय सूचना द्यायच्या, याच्यामधनं शिक्षण काय घडणार आहे ठरत असतं. आणि अशा तऱ्हेनं आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला हळू पालकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायला सुरुवात केली. अनेक अडचणी आल्या आणि हळू असं घडायला लागलं, की पालक स्वतः विचारायला लागले, की "अरे, आमचं मूल हे करायला लागलं. आम्हाला कधी माहितीच नव्हतं, की आमच्या मुलाला इतकं मोजता येतं." किंवा मला हे कधीच माहिती नव्हतं, की माझं मूल अशा तऱ्हेने उत्तर देऊ शकेल. ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला, की अंगणवाडीत त्यांची मेहनत काय आहे? ती जेव्हा प्रत्यक्ष शिकवत असते, तेव्हा काय कष्ट करावे लागतात? याची एक जाणीव पालकांना या निमित्ताने झाली. आणि त्यामुळे पालकांचा मुलांच्या शिक्षणाच्या मधला सहभाग वाढला. हे सगळं काही सहज घडेल असं माझं बिलकुल म्हणणं नाही. काम करायला सुरुवात केल्यावरती आम्हाला असंही लक्षात आलं, की मोबाईल्स हे मुलांच्या वडिलांसोबत असतात आणि वडील सकाळी कामाला निघून जातात. ते परत येईपर्यंत मुलांना मुलासमोर काही मोबाईल येतच नाही. आणि बाया म्हणाल्या, की "आमच्याकडे तर बायांना मोबाईल वापरायला काय एवढं देत नाहीत आमच्याकडे. तर आम्हाला कसं कळणार, की तुम्ही काय पाठवताय ते?" मग घरात बोलणं सुरू झालं, की "अरे बाबा आम्हाला मोबाईल वापरायला मिळाले पाहिजेत, कारण मुलाचं शिक्षण महत्वाचं आहे." कारण काही-काही वडील पालक आपल्याकडचे असे होते, की एक 7-8 व्हिडिओ पाठवून सुद्धा त्यांनी घरी सांगण्याची सुद्धा तसदी घेतली नव्हती, की अशा तऱ्हेचं काहीतरी मुलासाठी येतं. आणि त्या निमित्ताने हळू जागृती मात्र ह्याच्यामधनं निर्माण व्हायला लागली आणि त्यातनं पालकांचा सहभाग मुलांच्या शिक्षणामधला वाढायला लागला. मला वाटतं, की लॉकडाऊन काळापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणावरती पालकांचा सहभाग शिक्षणामध्ये मुलांचा थेट पद्धतीने असं खूप कमी ठिकाणी घडत होतं. पण आता मात्र पालकांना जाणीव व्हायला लागलेली आहे, की आपल्याला याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवायला हवा, ती आपली जबाबदारी आहे आणि म्हणून आपल्याला ही जी एक शक्ती निर्माण झालेली आहे, पालकांचं जे एक नेटवर्क तयार झालेलं आहे, या नेटवर्कचा फायदा लॉकडाऊन उत्तर काळामध्ये आपल्याला जरूर करून घ्यायला पाहिजे. मुलांच्या शिक्षणात जर पालक सहभागी झाले, तर अनेक शिक्षणातले आपले नेहमीच्या शिक्षणातले प्रश्न सुद्धा बरेच कमी होतील, असं मला वाटतं. अजून एक महत्वाची गोष्ट जी घडलेली आहे ती अशी, की शाळा आणि अ, पालक यांचं एकमेकांचं नातं काय आहे, हे या लॉकडाऊनच्या निमित्ताने अतिशय अधोरेखित झालेलं आहे. सरकारी शाळांच्या मध्ये ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो मोठ्या प्रमाणावर, तिथे पालकांनी उदंड भरभरून प्रतिसाद दिला, की आम्ही मदत करतो तुम्हाला, काय करायचंय ते सांगा आणि आपण पुढे जाऊया, अशा तऱ्हेचा प्रतिसाद तिथून आला. पण त्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी शिक्षण ही विकत घेण्याची गोष्ट आहे, अशा ठिकाणच्या पालकांचा दृष्टिकोन मात्र असा होता, की आम्ही पैसे भरतो, तर आता तुम्ही शाळाच चालवत नाही आहात, तर फी का भरायची तुमची? या तऱ्हेचे वादही मध्ये त्याच्यामधनं उभे राहिले. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या बाबतीमध्ये, की शाळा ही सिस्टीम जी आहे, त्यातल्या शिक्षक आणि पालकांचं नातं हे या प्रकारे सर्व्हिस प्रोव्हायडर आणि ग्राहक आणि विक्रेता अशा स्वरूपाचं असून चालणार नाही.
आपल्याला शेवटी आपल्या मुलांचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि त्या एकत्र येऊन निर्णय करावा. शाळा आणि संस्था चालवणं यांच्याही काहीतरी अडचणी असतील एका बाजूला पालकांच्याही बाजूने काही अडचणी असतील, पण पालकांनी आणि संस्था शाळा चालवणाऱ्यांनी समोरासमोर येणं, बोलणं एकमेकांशी मोकळेपणाने, काय अडचणीतनं आपण चाललोय याची कल्पना सगळ्यांनी नीट आपली स्पष्ट करून घेणं आणि मग आपल्या शिक्षणाचा मार्ग पुढे घेऊन जाणं, याच्याकरता म्हणून आपल्याला प्रयत्न करायला हवे. एक अत्यंत काय म्हणतात त्याला की वाईट घडलेली घटना काही काही ज्या त्याही मला आवर्जून इथे सांगाव्याशा वाटतात, की ऑनलाईन वर्ग जेव्हा चालू झाले त्यावेळेला पालक वर्गामध्ये येऊन बसून शिक्षकांची थट्टा करणं किंवा त्यांनी अमकं तमकं स्पेलिंग चुकीचं लिहिलेलं होतं वगैरे अशा तऱ्हेच्या गोष्टींवरती बोलणं, या तऱ्हेच्याही गोष्टी पालकांनी केल्या. त्यामुळे पालकांनाही हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय म्हणून तिथे जातोय, आपलं काम हे तिथे जाऊन केवळ दूषणं देणं असं बनतं का, किंवा आपण फी भरलीये याचा अर्थ आता मुलाच्या शिक्षणामध्ये आपली काही जबाबदारी नाही असं आपण म्हणायला लागलोय का, याही बाजूने पालकांनी विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे हे नातं जे एक ग्राहक आणि दुकानदार किंवा ग्राहक आणि सप्लायर असं जे झालेलं आहे ते बदलायला हवं आपल्याला, हे लॉकडाऊनच्या निमित्ताने आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि लॉकडाऊन नंतरच्या काळामध्ये संस्थाचालक, शिक्षक आणि पालक हे याच्यावरती गंभीरपणे विचार करतील अशी आपण आशा करूया. याचं कारण एकमेकांना दूषण देण्याने शेवटी नुकसान ही मुलांचंच होतं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरती मार्ग कसा काढायचा हे आपल्याला एकत्र येऊन ठरवावं. आता लॉकडाऊनच्या निमित्ताने घडलेली अजून एक चांगली गोष्ट सांगतो आणि मग आपण थांबूया. ते म्हणजे असं की बऱ्याचशा परीक्षा रद्द झाल्या. आता खरं तर बघायला गेलं तर मुलांच्या परीक्षा रद्द झाल्या लॉकडाऊनमुळे याच्यावरती जेवढी मीडियामधनं सोशल मीडियामधनं आपण चर्चा केली तेवढी चर्चा आपण मुलं या वर्षभरात काही शिकलीच नाहीत, ती त्या प्रक्रियेतनं गेलीच नाहीत याच्याबद्दल नाही केली. आणि मला वाटतं की समाजाने आणि प्रत्येकाने याचा विचार करायला हवा की आपण कशाची जास्त काळजी केली पाहिजे. शिकणं आणि किंवा शिक्षण म्हणजे एक परीक्षा पास होणं आहे का? केवळ परीक्षेची तयारी केली आणि मी ती पास झालो म्हणजे मला आलं किंवा माझं शिक्षण घडलं असं आपण म्हणू शकतो का? परंतु आपल्याकडे एकूणच शिक्षण हे परीक्षा व्यवस्थेला इतकं घट्ट बांधलेलं आहे की ती एक प्रक्रिया पण आहे. गेल्या वर्षभरामध्ये मुलं कोणत्या प्रक्रियेतनं गेली याच्याबद्दल आपण एकदाही चर्चा केली नाही. पण परीक्षा का रद्द केल्या आणि मग कशा घ्यायला पाहिजेत परीक्षा याच्याबद्दल भरपूर बोलू. मला वाटतं लॉकडाऊन ही एक आपल्यासाठी संधी आहे थोडंसं परीक्षेच्या जोखडातनं मुक्त होण्याची. कारण तुम्ही सांगा मला की जरी आपण परीक्षा प्लॅन केली आणि घेतली तरी मूल शेवटी काय करेल, त्या परीक्षेपुरतं काहीतरी पाठांतर करेल, परीक्षेमध्ये जाऊन लिहिल आणि काय तुम्हाला हवे असतील ते मार्क कमवून बाकीचं सगळं विसरून. त्याच्या खालती जो पाया लागतो परीक्षेच्या खाली, तो पायाच आपल्याला या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये रचता आलेला नाही याच्याबद्दल आपल्याला जास्त चिंता असायला हवी. परीक्षा झाली काय किंवा नाही झाली काय आपल्याला हे माहितीच आहे की परीक्षा घेतली तरी सुद्धा केलेली तयारी तात्पुरतीच असणार आहे. आणि त्यामुळे या परीक्षेच्या जोखडातनं निदान प्राथमिक शिक्षण तरी, निदान एलिमेंटरी एज्युकेशन तरी आपण काही काळाकरता मुक्त करू शकतो का, या दृष्टीने आपल्याला विचार करायला हवा. कारण तुम्ही आता लक्षात घ्या की पहिली दुसरीतली जी मुलं असतील ती आता तिसरी आणि चौथीमध्ये गेलेली असतील. तर ही मुलं तुम्ही परीक्षा घेतल्याने आपोआप शिकणार आहेत का? किंवा अगदी काय 5वी 6वी 7वीची मुलं आहेत आपण धरून चालूया. परीक्षा हे कशाचं निदर्शक असतं, तर किती मूल शिकलं याचं टेस्टिंग असतं. परीक्षा घेतली म्हणून आपोआप मूल शिकेल असं म्हणायचं काही कारण नाही. आणि म्हणूनच या बेसिक प्रक्रियांच्याकडे लक्ष देणं हे आपल्याला या साथीने शिकवलेलं आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. की जर मुलं आमची शिक्षणाच्या प्रक्रियेतनं गेलीच नसतील तर परीक्षेत त्यांनी जे यश मिळवतील कदाचित ते सुद्धा कृतक यश आहे, खोटं यश आहे, हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रक्रियेबद्दल जास्त बोललं पाहिजे, मुलांच्या शिक्षणाची प्रोसेस कशी चालू राहील याच्यावरती काम जास्त करायला पाहिजे, ना की त्यांची परीक्षा रद्द झाल्यामुळे आता कसं नुकसान होणार आहे याच्याबद्दल सांगणार. समजा परीक्षा घेतली आणि काही मुलांना केलं नापास आणि ठेवलं मागच्या याच्यामध्ये, तर ती जास्त शिकणार आहेत का? त्याचं उत्तरही नाहीये. पास करून पुढच्या वर्गामध्ये ढकललं म्हणून ती जास्त शिकणार आहेत का? त्याचंही उत्तर नाही असंच. कारण ही शेवटी एक प्रोसेस आहे आणि कोविडच्या साथीमध्ये ती प्रोसेस घडत नाहीये याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवं. जर आपण केवळ परीक्षेच्या दृष्टीने तयारी करणं ह्याला शिक्षण म्हणायला लागलो तर मात्र ते अत्यंत घातक होईल. आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ही एक संधी आहे की ज्याच्या
ज्या योगी आपण थोडंसं परीक्षेच्या काचातनं मोकळं होऊन आपण वेगळ्या प्रकारचा विचार करायला लागलो. अनेक ठिकाणी असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर परीक्षेची तयारी करून घेणारे खासगी वर्ग सुरू झालेले. व्हॉट्सअपच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच्या मालिका देणं आणि त्या प्रश्नांच्या मालिकांचं सराव करून घेणं मुलांच्याकडनं परत परत, अशा तऱ्हेचंही प्रक्रिया सुरू झालेल्या आपल्याला या काळामध्ये दिसतात. आणि पालकांचं काय होतं की बाकीचं काहीच जर घडत नसेल तर निदान एवढं तरी करू देत, याच्याकरता म्हणून पालकही ते मुलांना आपल्या करायला देतात. पण यातनं खरोखर शिक्षण घडणार आहे का? आणि जे काही घडेल त्याला शिक्षण म्हणायचं का? असंही आपल्याला एक प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे स्वतःला, की केवळ परीक्षांच्यासाठीची प्रश्नांची उत्तरं देता येणं म्हणजे शिक्षण नव्हे. ती व्याख्या आपल्याला समाजापर्यंत पोहोचवण्याची एक नामी संधी आहे आपल्यासमोर. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी या संधीकडे एक गंभीरपणे बघितलं पाहिजे आणि शिक्षणाबद्दलचं एक अवेअरनेस, जसा टेक्नॉलॉजी बद्दलचा अवेअरनेस समाजामध्ये आपोआप निर्माण झाला, तसं चांगलं शिक्षण म्हणजे काय, चांगल्या शिक्षणाचे काय निदर्शक असतील त्याच्याबद्दल आपल्याला समाजामध्ये बोलायला हवं, पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला हवी. आणि तसं जर आपण केलं तर पालकांचं सहकार्य शाळांना मिळवणं हे सोपं व्हायला लागेल असं मला मनापासून वाटतं. एकूणच अख्खं जग हे एका अत्यंत अभूतपूर्व अशा परिस्थितीमधनं गेलेलं आहे. वेगवेगळ्या देशांच्या मध्ये वेगवेगळ्या काळाचे लॉकडाऊन, म्हणजे अगदी 2 महिन्यापासून ते आपल्यासारखा काही वर्ष, सव्वा वर्षापर्यंतचा लॉकडाऊन, इतक्या दीर्घ काळाचे लॉकडाऊन्स देशांनी अनुभवलेले. त्यामुळे आपली परिस्थितीच आता इतकी वेगळी झालेली आहे की आपला शिक्षणाचा पारंपरिक विचार हा तिथे कितपत लागू पडेल ह्याच्यावरती आपल्याला एक मनन करणं आणि चिंतन करणं खरंच गरजेचं झालं. उद्या मुलं शाळेत आल्यानंतर ती 5वीत आहे म्हणून मी 5वीचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात करेन असं म्हणून काही होण्यातलं नाही, कारण मुलं कुठे आहेत हे बघितल्याशिवाय त्यांना काय शिकवायचं याचा निर्णय करणं हे अशा परिस्थितीमध्ये अत्यंत गैरलागू होतं. आणि म्हणून मुलांचा स्तर बघून, मुलांना काय येतंय हे बघून लवचिक स्वरूपाचं नियोजन करता येणं शाळांना ही अत्यंत कळीची बाब त्याच्यामध्ये असते. सगळ्या गोष्टी जर आपण राज्यस्तरावरती ठरवूया आणि मग शिक्षकांनी फक्त सैनिकासारख्या त्या आज्ञा पालन केल्यासारख्या वापरूया असं म्हटलं तर आपण मुलांच्या शिक्षणाला कधीही न्याय देऊ शकणार. कारण हे निर्णय स्थानिक पातळीवर, वर्गाच्या पातळीवर करण्याचे निर्णय आहेत आणि त्याकरता आपल्याला तयार व्हावं. अन्यथा कोणीतरी मला एक नियोजन बनवून देईल आणि मग मी त्याच्या आधारे वर्गामध्ये शिकवेन किंवा माझे धडे इतके झालेले आहेत ते मी असे असे विभागेन आणि त्याप्रमाणे शिकवेन असं बघून आपल्याला आता चालणार नाही. मुलांची गरज काय आहे हे बघण्यासाठीची तंत्र जी आहेत ती आपल्याला शिकून घ्यावी लागतील. त्याच्या आधारे आपल्या शिक्षणाचं नियोजन करावं लागेल आणि हे बरंचसं नियोजन हे डिसेंट्रलाइज स्वरूपाचं असेल. हे केंद्रीभूत एका राज्याच्या पातळीवर करण्याची ही गोष्टच नाही. ही शाळेच्या पातळीवर, वर्गाच्या पातळीवर घडवण्याची गोष्ट आहे आणि त्याकरता म्हणून शिक्षकांनी सज्ज होणं ही आता काळाची गरज नाही. एकूणच या अभूतपूर्व परिस्थितीमधनं मोठं नुकसान मुलांचं झालेलं आहे, विशेषतः बहिष्कृत वर्गातल्या मुलांचं झालेलं आहे. हे सत्य आपण स्वीकारायला हवं आणि ते नुकसान कसं कमी करता येईल, कसं भरून काढता येईल याच्याकडे आपण बघायला. अनेक जणांना असं वाटतं की मुलं घरी असतात त्यावेळेला सुद्धा काही ना काही गोष्टी शिकतच असतात. अगदी बरोबर आहे. पण घरात असलेल्या शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही परीक्षेत स्थान नाही देत. शेवटी 10वीच्या परीक्षेची रेस मला तुम्ही 30 धावायला लावताय जी की एक मध्यमवर्गीय घरातला मुलगा धावतोय. आणि त्यामुळे बहिष्कृत वर्गातल्या मुलांच्या औपचारिक शिक्षणाच्या बद्दल आपण गंभीर होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. असं म्हणून चालणार नाही की ही मुलं शेतामध्ये काम करत होती त्यावेळेला शिकली किंवा घरामधल्या काम करत असताना ती तिथला हिशोब शिकली असतील कदाचित, पण मग त्याची परीक्षा घेणार आहात का? नाही घेणार होतो. हे विषय हे लक्षात घेता जे आयुष्य मुलं आता जगली तेच कसं आपल्याला शाळेमध्ये आणता येईल, जे काम मुलांनी या संबंध वर्षभरामध्ये केलं त्याच्याशी म्हणजे औपचारिक शिक्षण मी कसं जोडून घेईन, त्याच्या औपचारिक शिक्षणात या आयुष्याला कसं मानाचं स्थान देईन याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि हे काम केवळ कोविडच्या परिस्थितीमध्ये करण्याचं नाही, खरं तर ते कायमच करण्याचं काम. कारण मुलांचं आयुष्य बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणाचं कागदी नियोजन करणं ह्याच्यातनं फार कमी शिक्षण घडतं. आणि ही एक संधी आहे आपल्या समोर कोविडच्या निमित्ताने आलेली की मुलांचं जे आयुष्य आतापर्यंतचं असेल ते आपण शिक्षणामध्ये कसं दाखल करून घेणार आहोत, आपल्या औपचारिक प्रक्रियांच्या मध्ये आपण त्याला कशी स्थान देणार आहोत याच्याबद्दल आपल्याला विचार करावा.
अगदी साधी गोष्ट सांगतो की ह्या संबंध 8-9 महिन्यात मुलांनी काय केलं हे समजून घ्यायचं असं जरी ठरवलं तरी एक 25 लेखनाचे स्वाध्याय आपल्याला तयार करता येऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. की काय घडलं काय मधल्या काळामध्ये त्याच्याबद्दल मुलांना अभिव्यक्ती करायला सांगता येईल. वेगवेगळ्या प्रकारे ती अभिव्यक्ती आपल्याला करण्याची संधी मुलांना देते. अशा तऱ्हेच्या गोष्टी जोपर्यंत आपण वर्गामध्ये करत नाही आहोत तोपर्यंत लॉकडाऊन नंतरचं शिक्षण हे प्रभावी होईल असं मला खरंच वाटतं. माझ्या एकूण मांडणीमधले सगळे मुद्दे मी आपल्या समोर मांडले. शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की मुलांचं जगणं आणि मुलांचं शिकणं या एकमेकांना घट्ट जोडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचं जगणं कसं आहे हे बघून आपल्याला आपल्या शिकण्याचं नियोजन करावं लागणार आहे. केवळ पाठ्यपुस्तकात दिलंय म्हणून, केवळ परीक्षेत विचारतात म्हणून, केवळ स्वाध्यायात दिलेलं आहे म्हणून मी उचललं आणि मुलांना काहीतरी शिकवायला गेलो तर त्यातनं पाठांतर होईल, कदाचित थोडंसं परीक्षेची तयारी होईल, पण शिक्षण मात्र घडेल असं मला वाटतं. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. ह्या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. पुस्तकी अभ्यासाच्या आपल्याला थोडंसं पलीकडे जाऊन काही प्रमाणामध्ये आपल्याला इंटरनेटच्या द्वारा किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या द्वारा बाहेरच्या जगात काय चाललंय हे समजून घेण्याची आपल्याला संधी. साधी एक आपण उदाहरण जर घेतलं तर ही साथ काय आहे नेमकी, ती कशी आली, कुठून आली, काय आली या संदर्भातला एखादा प्रकल्प जर आपण घरी करायचं म्हटलं तर आपलं कितीतरी शिक्षण की जे आपल्या पाठ्यपुस्तकामधनं किंवा नेहमीच्या शाळेतनं आपल्याला मिळणार नाहीये ते नक्कीच आपल्याला त्याच्यामधनं मिळू शकतं. दुसरा एक अत्यंत महत्वाचा भाग जो आहे त्याच्यामधला ते म्हणजे की लॉकडाऊनच्या काळामध्ये कदाचित आपल्याला एका छोट्याशा जागेमध्ये अनेक दिवस राहायला लागतं. तर अशा वेळेला आपल्या शरीराकडे लक्ष देणं, खेळणं आपलं बंद झालेलं असतं तर त्याच्यामुळे घरातल्या घरात व्यायाम करणं वगैरे यासारख्या गोष्टी ज्या आहेत आपलं शरीर तंदुरुस्त राहायला हवं याच्याकरता म्हणून ज्या काळजी जे काही करायचंय तर ते करणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. काही मुलांना तुझ्या वयाच्या इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून पालकांनी करून दिलेली असते. तर इंटरनेट हे जसं चांगलं आहे तसं ते धोक्याचं पण ठिकाण आहे आणि त्याच्यामुळे इंटरनेटचे धोके काय आहेत हे आपण आपल्या पालकांकडनं, मोठ्या माणसांच्याकडनं समजून घेतले पाहिजेत आणि ते काय वापरायचे, कसं वापरायचं ह्याच्याबद्दलही आपल्याला सजग व्हावं. या काळामध्ये तुम्हाला भरपूर वाचायला मिळणं शक्य आहे आणि मला वाटतं की ही अत्यंत चांगली संधी आहे की आपल्याला वाचन करण्यासाठी म्हणून. तर ती घेऊन आपण वाचण्याचं काम आपलं चालू ठेवलं पाहिजे आणि वाचणं म्हणजे केवळ परीक्षेचं अभ्यासाचं वाचणं असं नव्हे तर इतरही 4 गोष्टी वाचणं, कादंबऱ्या वाचणं, काही लहान बालसाहित्य वाचणं किंवा काही चांगली पुस्तकं वाचणं ह्याच्याकडे आपल्याला आपण जर वळलो तर खूपच त्याचा फायदा आपल्याला पुढे होऊ शकेल. अर्थातच मी हे अशा मुलांसाठी बोलतोय की ज्यांना या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. ज्या मुलांना या सुविधा उपलब्धच नाहीयेत तर त्यांच्या बाबतीमध्ये खरंच मला वाईट वाटतं की मी त्यांना काहीच सांगू शकत नाही कारण ती माझ्यापेक्षा जास्त सक्षम मुलं आहेत, ती आपल्या आयुष्याशी झगडतायत आणि आपला मार्ग त्याच्यामधनं काढतायत. पण जर आपल्याला संधी असेल तर ह्या ज्या मी सांगितल्या अशा काही गोष्टी आपल्याला नक्की करून